MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज. MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज. ही निवडणूक आता ही एका धनाढ्य शक्तीशी अर्चनाताईंच्या दादांच्या नेतृत्वाखाली सामान्य सभासदांची लढाई ही धनाढ्य शक्तीशी आहे. लढाई ही लढाई आपण एक महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की या महाराष्ट्राचे एक थोर विचारवंत म्हणून आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊनी त्या ज्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला, हा आरोप काही साधा सुद्धा नव्हता. ज्या यशवंतराव भाऊनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हे सभासदांच्या मालकीचा ट्रस्ट की आज विद्यमान चेअरमन सुरेश भोसले आणि अतुल भोसले हे दोघं लुटीच्या माध्यमातून त्यांची फार मोठ्या प्रमाणात लूट चालली आहे. ह्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हा सभासदांच्या नावे झाला पाहिजे यासाठी आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊनी मोठा संघर्ष केला. तो संघर्ष आज अखेर चालू आहे. अविनाश दादांनी आदरणीय आबासाहेब मोहिते की ज्यांनी कृष्णा कारखान्याच्या उभारणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांनी आज तो विचार पुढं चालू ठेवला. आपण अविनाश दादांच्या पाठीशी खंबीरपणे सगळ्यांनी उभं राहायचंय. कालची जी सभा झाली बोरगावची, ती सभा इतकी उत्स्फूर्तपणे सभा होती, ती परिवर्तनाची सभा कालची होती. त्यानंतर आजची सभा सुद्धा त्या तोडीस तोड बाबा म्हटलं तर गोष्ट. कारण काय आता पाकिट द्यायला सुरुवात झाली तरी सुद्धा लोक अविनाश दादांच्या पाठीशी कशी काय उभं राहतात हे त्या पितापुत्रांचं संशोधन चालू आहे. आता 5,000 देऊ दे, 10,000 देऊ दे, 15,000 रुपये देऊ दे मतासाठी. आलेली लक्ष्मी सोडू नका. ही काय त्यांची जहागिरी नाही, ही कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टची लुटलेली ती रक्कम आहे. अजिबात सोडू नका, ती घेतलीच पाहिजे. आणि मतदान हे नारळालाच करा. कारण काय चोर ती चोर आणि वर शिरचोर त्यांना सुट्टी आपण त्या पितापुत्रांना, त्या आमदाराला त्याच्या बापाला आपण द्यायची नाही. अहो यांना एवढे कमेंट ते सांगतात. आम्ही इस्लामपूरचे बसले. मला या सगळ्या मंडळींना सांगायचं आहे, माझ्या 15-20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आता ते तुम्ही पण सांगा. एस के पाटील सर हे पितापुत्र आणि आज ज्यांच्या भोसल्यांच्या स्टेजवरती जातात जी लोक त्यांच्या घरातल्या सुख दुःखामध्ये हे बाप आणि पोरग कधी गेले का, कुणी बघितलंय का? कुणाच्याही मातीला नाही, कुणाच्याही लग्नाला नाही, आणि लाचारासारख्या त्यांच्या स्टेजवर जातात. अहो जरा तरी स्वाभिमान पाहिजे. आम्ही तुमच्याबद्दल, तुम्ही आमचीच माणसं आहे. आपण एका रक्तातला हाडा मासातला आहे. त्या स्टेजवर जाणाऱ्यांच्या बद्दल मला काही वाईट तर आपल्याला वाईट बोलायचं नाही, ते आपलीच माणसं आहेत. पण स्वाभिमान काय आहे का नाही? अरे लाचारी किती. हा सामान्य सभासद आहे की ज्या भोसल्यांच्या कुठल्या पैशाच्या तुकड्याला भीक घालणारा न घालणारा हा सभासद आहे. त्यांच्याकडे आला कुठला पैसा? इथं सभा आली की हे इस्लामपूरचे. अरे इस्लामपूरचे आहेत, इस्लामपूरला येतात कुठं ते? कधी हे कोणाच्या देत नाही. त्या उलट अविनाश दादांशी माझा आता संबंध आला, त्या निमित्तानं प्रत्येक सभासदांच्या घरी जायचा प्रसंग आला. तशा
ज्या ज्या घरात गेलो, आईची शपथ सांगतो, खोटं कधी बोलत नाही, बोलणारही नाही. त्या त्या घरात सांगत होते, अविनाश दादांच्या मातोश्री नूतन माई हे आमच्या घरी येऊन गेलेत, आमच्या सुखादुःखाला येऊन गेलेत. अविनाश दादा आमच्या घरी येऊन गेलेत, आमच्या सुखदुःखाला येऊन गेलेत. त्या नायकलवाडी आणि महादेवाडी माणिकवाडीची उसळ वाळलेली. काय सभासद अविनाश दादांच्या आईंच्याकडे गेले, आई साहेबांच्याकडे गेले. दादा त्यावेळी चेअरमन होते. गेल्यानंतर त्यांनी स्वतःची गाडी काढली, ऊसाच्या टोळ्या घेतल्या आणि महादेवाडी नायकलवाडीतल्या ऊसा सगळी मागच्या 10 वर्षापूर्वी त्या माय माऊलीनं त्या शेतकऱ्यांना न्याय दिला. अहो, हे कुणाला भेटतात का? त्याच्या हातात हात जरी कोण द्यायला गेलं आणि चुकून दिला तर सॅनिटायझरने लगेच हात धुतात. ती पोरगा आमदार झालेलं, त्याला एका महाराजांना कुठले तरी हे दिलत, प्रसाद दिलतात, त्याने लगेच मागे टाकला. अहो, जिथं परमेश्वराचा प्रसाद जिथं फेकून देतात, तिथे हे स्टेजवर बसणाऱ्यांना कुठं फेकून देतील त्याचा थांब पत्ता सुद्धा लागणार नाही. आणि स्टेजवर बसणाऱ्यांनी पण वाईट वाटून घेऊ नये, कारण काय की आमच्या सगळ्यांची खंत आहे. तुम्ही त्यांच्या स्टेजवरती जातात ती खंत आहे सगळ्यांची, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वतःहून शिकवलंय. आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्याची ताकद दिली आणि नवीन ब्रिटिश करारामध्ये जन्माला आलेली यांच्या पाठीमागे जर आपली लोक जात असतील तर ही गंभीर बाब आहे. आणि मी एवढंच बोलतो, अविनाश दादा आता बोलणार आहेत आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. आणि ज्यांचा नामोल्लेख राहिला, जे बरेच गावातून आलेले त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो.